न्यूज लाईव्हमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मोदी सरकारनं जर संविधानामध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन असं थेट बेधडक वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेलं आहे। महाराष्ट्र वंच्या खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये रामदास आठवले आले होते आणि त्यावेळेला त्यांनी हे वक्तव्य केलं। एक तर आपण जर पाहिलं असेल टीव्ही तर नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये सांगितलं या देशाचं संविधान हा माझा धर्मग्रंथ आहे, या देशाचा तिरंगा झेंडा माझा झेंडा आहे। बीजेपीचा वेगळा असेल, बीजेपीचा मॅनिफेस्टो वेगळा असेल, पण माझ्या सरकारचा मॅनिफेस्टो हा बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हा माझा मॅनिफेस्टो आहे। त्यामुळं या देशाचं संविधान बदलण्याची कोणामध्ये शक्ती नाही, ताकद नाही। आणि जर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने संविधान बदललं तर मी त्या ठिकाणी असणार नाही, संविधान ते बदलू शकत नाहीत। मोदी म्हणतायत की ही पॉलिटिकल चर्चा आहे, पण घटना अजिबात बदलली जाणार नाही। मोदींनी स्पष्ट सांगितलेलं आहे। मुंबईच्या सभेत येऊन त्यांनी सांगितलं की जरी मोहन भागवत यांनी पटेलांच्या गुजरातच्या आंदोलनानंतर जरी अशी भूमिका मांडली असली की हे सगळं चालल्यामुळं आरक्षणाचा रिव्ह्यू केला पाहिजे, याचा अर्थ ते दलितांचं काढा यांचं काढा असं ते बोलले होते असं अजिबात नव्हतं। पण मोठ्या प्रमाणामध्ये त्याची चर्चा झाली की आता भाजप आरक्षण काढणार। आणि नरेंद्र मोदीजी हिंदू मिलच्या भूमिपूजनाला आल्यानंतर त्यांनी BKCच्या सभेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की दलितांचं, ओबीसीचं, आदिवासींचं आरक्षण अजिबात जाणार नाही। माझं सरकार त्यांचं पूर्ण समर्थन करतं आहे। त्यामुळं घटना अजिबात बदलली जाणार नाही आणि जे घटना बदलतील त्यांना बदलण्याची ताकद आमच्यामध्ये आहे।